पौष पौर्णिमेचं जर व्रत केलं मनापासून 32 पौर्णिमेचं व्रत हे जर केलं ना एखाद्या स्त्रीनं तर अखंड सौभाग्य प्राप्त होतं. पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो, मुलांना दीर्घायुष्य वाढतं. एवढी ताकद पौर्णिमेच्या व्रताची. पौष पौर्णिमेचं व्रत जर मनापासून केलं तुमच्या घरातली भूतबाधा वाऱ्यासारखी पळून जाते. पितरांचा त्रास कमी होतो. म्हणून या दिवशी बघा, पौष पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुलमातेची कुलदेवाची जरूर आपण पूजा करा आणि हे व्रत करा. तर मित्रांनो, पौष पौर्णिमेला आई काळूबाईची यात्रा असते. लाखो लोक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जातात हो. काळूबाई म्हणजेच महाकाली, कालरात्री, अधिमायाशक्ती, ही सगळी काळूबाईच आहे हो. आणि म्हणून मित्रांनो, आजचा हा सुंदर असा व्हिडिओ कथेचा 32 पौर्णिमेचं जर व्रत केलं तर यमराजाही प्राण घेऊन जाऊ शकत नाही, अशी ही सुंदर कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी यशोदा मातेला सांगितलेली कथा आहे. आणि त्यासाठी ही सुंदर अशी कथा आज आपण ऐका. 32 पौर्णिमेचं व्रत कसं करावं प्रत्यक्षात भगवंताने सांगितले. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम काळूबाई माता ये नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. तुमच्या कुलमातेच्या नावानं सुद्धा आम्हाला कमेंट. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांना एकदा त्यांची माता म्हणजे ती यशोदा मातेने विचारलं, अरे कृष्णा, तू तर अखंड विश्वाला निर्माण करणारा आहेस, या अखंड विश्वाचं पालन करणारा तू आहेस आणि या अखंड विश्वाचा शेवटही करणारा तूच आहे. कृष्णा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. या पृथ्वी तलावरती अखंड सौभाग्य जर प्राप्त करायचं असेल, दीर्घायुष्य मिळवायचं असेल, तो व्रत कोणता आहे तू मला सांग. आणि त्यावेळी बघा, भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि आपल्या मातेला सांगितलं की माता, तू ध्यान देऊन ऐक माते, विस्तारपूर्वक मी तुला व्रत सांगतो आणि हे व्रत जर केलं तर अखंड सौभाग्य प्राप्त होत. आता हे बोलणं भगवान श्रीकृष्णांचं ऐकल्यानंतर यशोदा माता म्हणाले, अरे कृष्णा, 32 पौर्णिमेचं व्रत केलं तर सौभाग्य प्राप्त होतं, तुझं बरोबर आहे. परंतु या पृथ्वी तलावरती अशी घटना घडली का बरं? या पृथ्वी तलावरती पहिलं व्रत कुणी केलं आहे का? आता आपल्या आईचं बोलणं भगवान श्रीकृष्णांनी ऐकलं आणि भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, हे माते, तू ध्यान देऊन ऐक ना, मी तुला सांगतो की हे व्रत कुणी केले पहिलं, परंतु ही कथा फक्त शेवटपर्यंत तू ऐक. आणि जो शेवटपर्यंत ऐकेल, हे व्रत करेल ना, त्याच्या जीवनातली सगळी दुःख दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि भगवंत त्या ठिकाणी बघा आपल्या मातेला सांगू लागले की या पृथ्वीवरती अत्यंत प्रसिद्ध असणारा एक राजा, चंद्रपाल राजा होता. कार्तिका नावाची त्याची नगरी होती. अतिशय समृद्ध अशी नगरी, की संपूर्ण नगरी हिरं, माणिक, मोती यांनी भरलेली नगरी हो. काही कमी नव्हतं या नगरीमध्ये. आणि या नगरीमध्ये धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण सुद्धा धनवान होता. त्याची पत्नी अतिशय सुशील, सुंदर दिसणारी होती, पतिव्रता नारी होती, भगवंताची देवी देवतांची पूजा करणारी होती, आपल्या पतीचा आदर करणारी होती, सासू सासऱ्यांचा आदर करणारी होती. सगळं बघा, धनधान्य सगळं बामणाकडं. परंतु एका गोष्टीची कमी, पुत्र प्राप्ती नाही आणला. मुलगा काही नव्हते आणला. आणि एके दिवशी बघा, या नगरीमध्ये, या कार्तिका नगरीमध्ये एक तपस्वी साधू आले हिमालयातून. आणि या नगरीमध्ये दररोज ते भिक्षा मागायचे, सगळी भिक्षा गोळा करायची आणि गंगा नदीच्या काठावर जाऊन बघा जेवण करायचे. परंतु धनेश्वर जो ब्राह्मण आहे त्याच्या घरी बघा हे भिक्षा अजिबात मागायची नाहीत. सगळ्या लोकांच्याकडे भिक्षा मागायचे हे साधू संत, तपस्वी साधू म्हणजे. परंतु धनेश्वर ब्राह्मणाच्या घरी कुणीच भिक्षाला येत नव्हतं. दोघेही पती पत्नीला फार वाईट वाटत होता की हे दिव्य साधू आमच्या घरी का बरं येत नाहीत? शेजारच्या घरी येतात आणि आमच्या घरी येत नाही. त्या धनेश्वराच्या पत्नीने सांगितलं की हो, तुम्हीच जाऊन साधूला भेटा ना, काय गडबड आहे ना. आणि हा धनेश्वर ब्राह्मण गंगा नदीच्या काठावरती गेला. त्या ठिकाणी तपस्वी साधू जेवण करत होत. ब्राह्मण गेला, साधूंच्या पायाशी नतमस्तक झाला, नमस्कार केला, दंडवत घातला त्या ब्राह्मणाने. साधू महाराज, तुम्ही सगळ्या गावामध्ये भिक्षा मागताय घरोघर आणि माझ्या घरी का बरं येत नाही? माझी भिक्षा तुम्ही का घेत नाही? त्या दिव्य साधूनं सांगितलं बघा तपस्वीने, हे धनेश्वर, अरे तू निपुत्रिक आहे आणि निपुत्रिकाच्या घरी जर मी भिक्षा घेतली तर मला मोठं पाप लागेल रे. मला नरकात बी जागा नाही मिळायची, स्वर्गात तर नाही. असं बोलणं ऐकल्यानंतर त्या धनेश्वर ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. फार वाईट वाटलं त्याला. तो हात जोडून नम्रपणे विनंती करू लागला की हे साधू महाराज, मी निपुत्रिक आहे, मला पुत्र नाही, मान्य आहे मला. माझ्याकडं धनसंपत्ती भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, सगळं माझ्याकडे, परंतु पुत्र नाही. तुम्ही तर त्रिकालदर्शी साधू महाराज आहात, भूत भविष्य जाणणारे तुम्ही आहात. योग शक्तीद्वारे
मला सांगा पुत्रप्राप्तीसाठी काहीतरी उपाय. या ब्राह्मणाचं नम्रतेनं जे बोलत होता ब्राह्मण, त्याचं बोलणं ऐकून ते साधू महाराज म्हणाले की हे धनेश्वरा, उपाय आहे बाबा. रणचंडिकेची ज्या वेळेला तू भक्ती करशील, चंडिका देवीची भक्ती मनापासून करशील ना, देवी तुला पुत्रप्राप्ती नक्की दे. तीच अधिमाया शक्ती, अखंड विश्वाची माता ती. परंतु तुझा होणारा पुत्र फक्त 16च वर्ष जगेल, अल्प आयुष्य आहे त्याला. आता हे ऐकल्यानंतर हा दुःखी झाला परत. साधू महाराज याच्यावर काय उपाय? त्यावेळी साधू महाराजांनी सांगितलं, तू जंगलामध्ये जाऊन चंडिका देवीची भक्ती कर आणि चंडिका देवीच तुला सगळं सांगेल. आता ब्राह्मण नतमस्तक झाला, पायाशी आशीर्वाद घेतला आणि घाईघाईनं आपल्या घरी गेला बघा. आपल्या पत्नीला सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर हा धनेश्वर ब्राह्मण जंगलाच्या दिशेनं निघून गेला. घनदाट अशा जंगलामध्ये तो एका पिंपळाच्या झाडाखाली चंडिका मातेची सेवा करू लागला, म्हणजे भक्ती करू लागला. हो, तपचार्या करू लागला, घोर तपचार्या. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही बघा. आणि फक्त 10 दिवसाच्या काळात रातून दिवस बघा हा ब्राह्मण चंडिका मातेचं नामस्मरण करत होता एका पाया उभं राहून. 10 दिवसानंतर चंडिका माता त्या ठिकाणी आली. हे धनेश्वरा, मी प्रसन्न आहे तुझ्या भक्तीवर, काय तुझी इच्छा आहे रे? आता धनेश्वराने सांगितलं की हे देवी माता, मला पुत्र नाही. चंडिका देवीने त्या ठिकाणी सांगितले की तुला पुत्र प्राप्ती होईल, सुंदर पुत्र होईल, ज्ञानवंत पुत्र होईल तुला. परंतु हा पुत्र 16च वर्षाचा आयुष्य याला. आता या ब्राह्मणाला दुःख वाटलं बघा. म्हटलं 16 वर्षात माझा पुत्र जावा. देवी, मी मनापासून तुमची भक्ती करतोय आणि तुम्ही अखंड विश्वाची माता आहात. तुमच्या हातात सगळे, तारणं मारणं सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही मला उपाय सांगा. माझा पुत्र हा दीर्घायुष्य झाला पाहिजे. आणि त्यावेळेला चंडिका मातेने त्या ठिकाणी या धनेश्वराला सांगितलं की धनेश्वरा, सकाळ झाली ना की तुला एक आंब्याचं झाड दिसल आणि त्या ठिकाणचा आंबा न्यायचा आणि तू तुझ्या पत्नीला द्यायचा खायला, पुत्रप्राप्ती होईल. आणि या पुत्राला दीर्घायुष्य मिळावं म्हणून तुझ्या पत्नीला सांग तू 32 पौर्णिमेचं व्रत करायचं, 32 दिवे कणकेचे लावायचे आणि अधिमाया शक्तीची पूजा, भगवान शिवशंकराची पूजा, भगवान श्री हरिविष्णुदेवांची पूजा, मनापासून अगदी नामस्मरण, लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं, चंद्रदेवाची पूजा करायची आणि तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवताची पूजा कर, सांग तुझ्या पत्नीला. आणि हे 32 पौर्णिमेचं व्रत कर. 32 पौर्णिमेचं व्रत जर मनापासून केलं तर तुझा पुत्र दीर्घायुष्य होईल. आता ब्राह्मणांनी सगळं हे ध्यान देऊन ऐकलं. देवी माता निघून गेली, गुप्त झाली. म्हणजे सकाळ झाली, ब्राह्मण जसा उठला तसा आंब्याचं झाड बघा त्याला दिसलं बरोबर, गज भरलं होतं आंब्यावर. हा धनेश्वर ब्राह्मण आंब्यावर चढला पण आंबाच तुटाना हाताने बघा. काय करावं हे कळे ना. आता चंडिका देवीने तर सांगितले आंबा घेऊन घरी जायचं, एकच आंबा घेऊन जायचं घरी, पण आंबा काय तोटाना. हुशार ब्राह्मण होता हो. गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं की हे गणपती बाप्पा, माझं कार्य सिद्धीत जावं, तूच कार्य पूर्ण करणार आहे बाबा रे. गजानना, तू विघ्न घालव माझं. आणि काय हो, मनापासून नामस्मरण केलं या ब्राह्मणाने. आणि ह्या ब्राह्मणाला आंबा नंतर तुटला बघा. तो आंबा घेऊन ब्राह्मण घाईघाईनं घरी गेला आणि आपल्या पत्नीला तो आंबा दिला खायला. सगळं सांगितला व्रताबद्दल, 32 पौर्णिमेच्या व्रताबद्दल. तो आंबा पत्नीनं खाल्ला विश्वासानं, कारण ती भक्ती करणारी होती. दिवसामागून दिवस चालले होते आणि काही दिवसातच या ब्राह्मणाची पत्नी बघा गर्भवती राहिली. निसर्ग नियमाप्रमाणे 9 महिन्याच्या काळानंतर सुंदर असा एक पुत्र प्राप्त झाला. अतिशय सुंदर हो, की त्या पुत्राचं तेज चंद्र आणि सूर्याप्रमाणे होतं. ब्राह्मणाने अख्ख्या गावाला जेवण दिलं, गोड जेवण केलं ब्राह्मणाने. आनंद झाला दोघेही पती पत्नी. दिवसामागून दिवस चालले होते ना. मुलगा हळूहळू निसर्ग नेमानं मोठा झाला. परंतु पुढं दोघंही पती पत्नीला काळजी वाटू लागली की चंडिका देवीने सांगितलंय की 32 पौर्णिमेचं व्रत केलं त्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. परंतु यांच्या मनात थोडीशी शंका निर्माण होऊ लागली. मुलाचं 2 वर्ष बाकी होतं. 14 वर्षाचा मुलगा झाला. आणि या धनेश्वर ब्राह्मणाने काय केलं, आपल्या मेहुण्याला बोलून घेतलं. म्हणला काय घडलं तर आपली इथं गाडाय नको, हे डोळ्यानं पाहणार नाही आम्हाला. माझा मुलगा गेला तर मी जीवन जगू शकत नाही. दोघंही पती म्हणून आपल्या मुलांना बघा काशीला पाठवलं त्यानं, आपल्या मेहुण्याला घेऊन. सगळं काय ज्ञान असेल तर शिकण्यासाठी पाठवलं. 16 वर्षाचा त्या ठिकाणी त्याचं वय होत आलेलं होतं. काशीमध्ये विवाह चाललेला होता. आणि या धर्मशाळेमध्ये बघा दोघं मामाबाचे राहत होते. आणि त्या ठिकाणचा नवरदेवच पळून गेला. त्या नवरीच्या पित्यानं पाहिलं की हा मुलगा सुंदर दिसतोय. नाव देवीदास होता ह्या ब्राह्मणाच्या पोराचं. आणि ह्या बघा मामाला विचारलं की तुमचा भाचा आमच्या मुलीशी लग्न करू शकेल का. आता हा म्हणला मामा बरं आहे म्हणला, पण सगळं द्यायला लागेल तुम्हाला जे लग्नात मिळाले ते देऊ म्हणली. सुंदर देवीदासचा विवाह त्या ब्राह्मणाच्या मुलीबरोबर झाला बघा.
परंतु त्याच रात्री लक्षात घ्या 16वं वर्ष संपत आलेलं होतं. ही यमाला कळालं नाही, यम या देवीदत्तचा मृत्यू होणार होता सर्प चावून. एक सर्प त्या ठिकाणी आला, काळ आला हो, पण सर्पही त्या ठिकाणी या देवीदत्तचा प्राण घेऊ शकला नाही बघा, चावूच शकला नाही. कारण त्या ठिकाणी जी शक्ती होती पाठीमागं ही चंडिका देवीची होती, ती शक्ती होती आदिमाया शक्तीची. भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले, हा साप सुद्धा चावू शकला नाही बघा. यमदूतही त्या ठिकाणी या देवीदाचे प्राण घेऊन जाऊ शकले नाहीत. पण चंडिका त्या ठिकाणी आली, महाकाली म्हणली माझा आशीर्वाद आहे, याच्या मातेनं 32 पौर्णिमेचं व्रत केले आणि शब्द मी दिलाय त्या ठिकाणी. आदिमाया शक्तीने सांगितलं तुम्ही याचा प्राण घेऊ शकत नाही, याला दीर्घ आयुष्य प्राप्त आहे. आता यमही त्या ठिकाणी हात जोडून माघारी निघून गेले बघा. कारण त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं 32 पौर्णिमेचं व्रत अगदी मनापासून केलं होतं महाकालीचं. आणि याच्यानंतर बघा दोघंही पती पत्नी, देवीदास त्याची पत्नी, त्याचा मामा अगदी आनंदात गावाला निघून आले. 16 वर्ष वय झालं होतं. गावात आल्याबरोबर लोकांनी सांगितलं ब्राह्मणाच्या घरी जाऊन. धनेश्वराचा आनंद झाला गगनात मावेनासा. त्याला ओवळण्यासाठी त्याची आई पिता त्या ठिकाणी आला आणि कालिका मातेचा आभार मानलं बघा, चंडिका मातेचं. लक्षात घ्या ही 32 पौर्णिमेची अशी कथा आहे. हे व्रत जर मनापासून केलं ना, 32 पौर्णिमेचं व्रत करायचं, उपवास धरायचा, 32 दिवे लावायचे आणि उपवास करायचा. नामस्मरण त्या ठिकाणी चंडिका देवीचं करायचं, महाकालीचं करायचं, आई काळूबाईचं करायचं. कारण ही शक्ती एकच आहे सगळी. विश्वासानं फक्त करा आपण. दीर्घ आयुष्य प्राप्त होईल तुमच्या मुलांना. तुमच्या कुटुंबामध्ये काही अडचणी असतील, काही भूतबाधा असेल, कुणी करणी केलेलं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये सारखी चिडचिड होत असेल, तर लक्षात घ्या ही 32 पौर्णिमेचं जर व्रत केलं, कायमची पौर्णिमा केली तरी चालते व्रत, जीवनातली सगळी संकट दूर होऊन जातील. धनधान्यानं घर भरून जाईल अशी ताकद आहे अधिमाया शक्तीची. कारण हे संपूर्ण विश्वाला निर्माण करणारी माता अधिमाया शक्ती बघा. ज्या ठिकाणी शक्ती असते अधिमाया शक्ती त्या ठिकाणी बघा भगवान शिवशंकर असतात, भगवान श्री हरिविष्णू असतात, माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी, सगळे असतात बघा. म्हणून मित्रांनो येणारी जी ही पौष पौर्णिमा आहे ही आपल्या आई काळूबाईची यात्रा आहे. नक्की जा, आपण नतमस्तक व्हा. नाही जमलं जायला तुम्हाला, तुमच्या गावात जरी असलं मंदिर तर त्या ठिकाणी जा तुम्ही, नतमस्तक व्हा. तुमची कुलमाता आहे ना, तुम्ही सगळा हा पाहुणचार त्या ठिकाणी करा, मान सन्मान करा. साडी, बांगड्या, चोळी, नारळ, कुंकू यायचं सगळं द्यायचं बघा, मान सन्मान करायचा. जीवनामध्ये आपण सुखी राहताल. तर सुंदर अशी ही कथा 32 पौर्णिमेची कथा आहे बघा व्रताची. आणि जर ही कथा आवडली ना तरच लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम काळेश्वरी माता आहे नमः, काळूबाई माता आहे नमः, तुमची जी देवता आहे कुलमाता आहेत त्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा अभिमानानं. ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव अभिमानानं शेअर करा. आणि हिंदू धर्माच्या प्रचारार्थ जर चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.